हॅलो, थोडंसं पोरांना स्पष्ट सांगतो बरं का, म्हणजे गपलत नको. काही लोक मला बसता येणार मग पाय खाली घ्यावं तर बसता येत नाही. मला हालताच या नाही. सलाईन रात्री एक लावल्यामुळं तरी उठून बसता हालताच या सकाळी. हो ना, रात्री पोरं. काही लोक म्हणत ते जातात काय मिळालं आंदोलन, त्यांचा 24 घंटे तेवढा एकच धंदा आहे. त्यांना काही करायचं नाही, आपण करायला लागलो आपल्याला आडं पडायचं. हे उभं जिंदगी काही लोकांना नाव ठेवण्यातच घातलेली. आपण काही केलं की त्यांना जमत नाही, त्यांच्यात इमानदारी नाही. आपण इमानदारी करतो तर आपल्याला मिळतं यश, त्यांना ते सहन होत नाही, मग आपल्यावर टीका करते आपलेच. त्यांनी आयुष्यात तर काही केलं नाही. आमचं म्हणणं आहे तुम्हाला नाही करायचं तुम्ही करू नका, पण नाव तरी ठेवू नका. विषय महत्त्वाचा सांगतो. काय मिळालं असं काय म्हणतात, शिंदे समिती पूर्णपणे बंद करण्यात आली होती. पूर्णपणे, थोडी तिडकी नाही, पूर्ण. याच्या पुढचं सांगतो. माननीय न्यायमूर्ती शिंदे समितीचं मंत्रालयावरचं ऑफिस डायरेक्ट कुलूप लावलं होतं. कुलूप म्हणजे मराठ्यांचं काय मोठं झालं होतं. काय मिळालं म्हणतात ना, घरात बसून राजकीय नेत्याचे पाय चाटून जमत नसतं म्हणा उलटं बोलणाऱ्यांना. शिंदे समितीनं ज्या नोंदी शोधल्या 57 लाख शिंदे समितीचं काम होतं, ती शिंदे समिती बंद केली होती. ती लगेच मये शब्द कायद्यात थोडेफार मागं पुढं असतील, ती शिंदे समिती आम्हाला लगेच सुरू करायची. ओके हो म्हणजे, कारण ती सुरू करायची, तिला काही काम नाही. मान्यच केलं. हा, तिला काही काम बी नाही. तिला काय फक्त ती जिल्ह्यात जाऊन काम बिचारी करून घेते. हा, आणि त्याच्यामुळं लेकराचं कल्याण होतं. एक काम झालं. दुसरं एकदम सोपं जातं. कक्ष असल्यावर शिंदे साहेबांनी ती संकल्पना राबविली होती. माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब म्हणजे मागचे, परत हे म्हणायचे मी मुख्यमंत्री नाही काय, तुमच्यातलं जोडा ताडी त्याला मी तरी काय करू. तर शिंदे साहेबांनी जे कक्ष स्थापन केले आणि अभियान पण केलं, 2 डायरेक्ट गाव लेवलवर यादी ग्रामपंचायतला चिटकायची नोंदी निघालेल्या आणि गावातच वाटप प्रमाणपत्र. आणि कक्ष स्थापन केल्यामुळं नोंदी मिळाली की ताबडतोब प्रमाणपत्र मिळायचं. फक्त एक हे घरगुती लिहून ठेवायचं असलं तुम्हाला ठेवा, किचकट अटी घालू नका म्हणा काही जातीवादी अधिकाऱ्याला. नाही इथलं नाही, मी तुम्हाला जनरल राज्याचं सांगतो. शिंदे समिती राज्यात काम करणारे, मराठवाड्यात नाही, पुऱ्या राज्यातल्या नोंदी शोधणारे. मी मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, कोकण, खानदेशन हे करू शकत नाही. राज्य आमच्यासाठी पुरं राज्य आमचं आहे. त्याच्यामुळं तिला शोधायचं तर काही अधिकारी हेच आण तेच आण, तो आज याचा टिशी आण, वंशवळ समितीने वंशवळ जुळलेली कशाला नाटकं करतो. असं जाणून बुजून करणाऱ्या अधिकाऱ्याला सस्पेंड करा. 2 अधिकारी तसे आहेत, एक हे बीडला आणि एक हे धाराशिव. हे 2 लय शान आहेत. कोण आहेत आता नावं आम्ही तुम्हाला टाकू व्हॉट्सअपवर, पोरं सांगतात आमच्या लक्षात नाही. बीडला कोणतरी लेडीजच आहे आणि धाराशिवला कोणीतरी, ती देतच नाही. काही करा तिला, त्याच्यापेक्षा तिला बडतर्फ केलेलं बरं. बडतर्फ हे बदल्या करून पासून काहीच उपयोग होत नाही. शेवटी काय ना, कुत्र्याचं शेवट वाकडत किती फुकणी घातली तरी ते काय सरळ होत. हे नकोच येत असली कीड. चांगल्या प्रशासनाला डाग लावते ते. आता मी 2 मुद्दे सांगितले पोरं. शिंदे समिती काम करणार आहे, दुसरं सांगितलं कक्ष स्थापन होणार आहे. वंशवळ समिती गठीत करा, ती बंद पडली. आणि मोडी लिपी अभ्यासक नाही आहेत, फारसीचे नाहीत, उर्दूचे नाहीत, त्याच्यामुळे नोंदी शोधता येत नाही. ते मनुष्यबळ जास्त द्या आणि निधी जास्तीचा द्या, म्हणजे त्यांना भाग भांडवल कमी नाही पडणार समितीला. गेल्या वेळेस मोडी लिपी अभ्यासकाला पैसे न दिल्यामुळं, मुद्दाम मीडियासमोर सांगतो माझं नाविलाज, पैसे न दिल्यामुळं मोडी लिपी अभ्यासकांनी काम सोडून आपण आपल्या घरी गेले. तुम्ही सरकारने त्यांचा पगार दिला नाही, हे सत्य. मग त्या बिचाऱ्याने कसं काम करायचं तुम्ही पैसे नाही दिले. ही त्याच्यानंतर आमच्याकडे काय अभ्यासक आहे,
त्यांना अधिकार द्या. शिंदे समितीने काही त्या पोरांना अधिकार द्या. ते विधानात जवळजवळ शोधी देत. जसं की पुरा अभिलेख म्हणून इथं छत्रपती संभाजीनगरला पुरा अभिलेख म्हणजे पुरा अभिलेख पुरातत्व अभिलेख पुरा अभिलेख शॉर्टकटमध्ये काय म्हणते तर खरं तर त्याचं पुरातत्व हा वेगळा डिपार्टमेंट असायला पाहिजे आणि पुरा अभिलेख हा बरोबर वेगळा डिपार्टमेंट असायला पाहिजे बहुतेक. तुमचं बरोबर. कारण त्याच्यातले नोंदी आहेत. त्र्यंबकेश्वरला आहे, आपल्या राक्षस भवनला आहे. ह्या राक्षस भवनला ह्या नोंदी घ्या. ह्या नोंदी घ्या हा म्हणलेले तर आम्हाला त्या JR काढलेला हा म्हणून JR टाका यांना नव्यानं JR काढलेला JR डायरेक्ट काही रोखायचं नाही म्हणून तरी काम होत नाही. आता शिंदे समितीच्या माध्यमातून ते सगळं करा. ही बाजू एक क्लिअर झाली. आता राहिली सातारा संस्थान, हैदराबाद गॅझेट, बॉम्बे गव्हर्नमेंटचा आणि औंध संस्थांचे जे पुरावे त्या संस्थांकडे ते पुरावे घ्यायचे. तर शिंदे समितीकडे हैदराबाद गॅझेट आहे ते घेऊन सरकार पुढे ठेवून त्याची अंमलबजावणी सरकार करील असं त्यांनी स्पष्ट म्हणलं. बरोबर आहे का? हा. आणि सातारा संस्थांचं पण आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं पण, कारण आपल्याला भेद नको हे करतो म्हणजे ह्या 3 झाल्या. आणि आता चौथी गोष्ट केसेस राज्यातल्या पोरावर झालेल्या सरसकट मागणी आहे. ही आपली मागणी सरसकट. आमच्या जाळालाच नव्हते ना आमचं नाव कशाने घेतले तुम्ही? पुरावा काय? आमचे पुरं जाळाला नाही, जाळीला तुमच्यातच त्यांच्यातच कुठा लागल्या. त्यांनी त्यांचेच हाटलं जाळून टाकले. त्या अलीकडचं बीडच्या अलीकडचं त्या दलिंदराच्या पाहुण्याचं त्याचा पाहुणा त्याचंच हाटलं जाळीचं नाव आमचं घेतो. हे रिअल आहे. आम्ही आरोप करायचा म्हणून करत नाही. आमच्यावर विनाकारण खोट्या केसेस केलेल्या आहेत. शासनाने त्या सगळ्या केसेस मागं घ्यावा सरसकट ही विनंती आहे. आणि त्या पण घेऊ असं सांगितलंय, पण जरा कोर्टाचं काहीतरी त्यांनी ही घातली. पण जर गृह मंत्रालयाने सुचवलं तर ते सुद्धा होतं. तेवढे प्रयत्न जास्तीचे करा, लेकरं मोकळे होते. हे बाजू 4 आता क्लिअर झाल्यात त्यांच्या. आता 2 थोड्या लिहून घ्या, नाही त्याच्यात पण लिहून घ्या. पहिली, कारण तुमच्यासाठी हिताची तुमचं नाव खराब होणार नाही तिकडच्या सरकारचं, म्हणून आता सरकार तुमचा डाग लागू न देणं थोडी जबाबदारी म्हणून माणूस या राज्याचा म्हणून नागरिक म्हणून सांगतोय. करायचं करा नाही तर करू नका. ACBC जे तुम्ही 10% आरक्षण दिलं ते आम्हाला नको होतं, तरी तुम्ही ते बळच आमच्यावर लादलं, आमचं EWS घातलं. आता त्याच्यात दिलंच तुम्ही ACBC 10%. तर पोरांनी स्कॉलरशिप अर्ज करायचा कोणत्या मंत्रालयाकडं, शिष्यवृत्ती अर्ज करायचा कोणत्या विभागाकडं, सामाजिक न्यायाकडे करायचा का उच्च शिक्षण मंत्रालयाकडे करायचा? OBCच्या सवलती जर आम्हाला 10% त्या लेकरांना लागू झाल्या तर त्यांनी लाखो पोरांनी ऍडमिशन घेतले. आता कॉलेज त्यांना 100% फीस मागायला लागलंय. मग तुम्ही 10% आरक्षण दिलं का? सामाजिक न्याय आणि कोणतं उच्च शिक्षण मंत्रालय उच्चकडे देऊन टाकायचे कारभार. सामाजिक न्यायाकडं विचार करून बघा, परंतु शक्यतो उच्च शिक्षण विभागाकडेच द्या हा विषय. कारण ते क्लिअर होईल पोराच्या शिष्यवृत्तीचं, स्कॉलरशिपचं. साहेब परीक्षा आल्यात आता मला वाटतं काहीतरी मार्च फेब्रुवारीत 100% फीस माहिती कुठून भरायची? कोटी लाखांनी फी येते. MBBSची, आर्किटेक्टची, इंजिनिअरिंगची, BSMSची. कशाला दिलं मग तुम्ही? ते 10% नको म्हणून दिलं. आणि ही भरपाई आता का आधी दिलं गुढी, मतदान घेतलं कच काढून निवडून आले आणि आता खुशाल म्हणता 100% फीस म्हणजे तुम्हाला डाग लागून द्यायला. आमची भावना समजून घ्या. शब्द आमचे खेड्यातले तुम्हाला ते लागते नाही एखाद्या वेळेस. तुम्ही 10% दिलं पण 100% वसूल करायला लागला. लिकी बळी रडायला लागल्या ना. बापाकडे कोणत्या तोंडाने पैसे मागायचे? बापाजवळ पैसे येत नाही. ते ऊस तोड्यात गेले आलंच नाही, आणखी आलं नाही. पट्टा पाळणा नाही, आणखी पट्टा पाळणा नाही. हे शब्द एक सरकारला कळायचं नाही. आता काय लय अवघड येते ते गुगलवर शोधी ते हे अमक्याचा अर्थ काय 3 महिने त्याच्यात घरी ते. ही रिअल परिस्थिती बाबा. पट्टा पाळणा नाही, आणखी कारखान्याचा बाप नाही इथं. पोरांनी फीस भरायची कशी? ही मुद्दा एक घ्या. दुसरा जो सांगायचा आहे, EWSच्या माध्यमातून ज्या पोरांनी ऍडमिशन घेतलेले ते जशा तसे ठेवा, ते उडू नका. जुने जेवढे ऍडमिशन घेतलेले EWS मधून त्यावेळेस सिलेक्ट झालेले ते पोरं, आणि आता तुम्ही काढून टाकता. वाटोळ करता का त्यांचं? ते ठेवा. ते हे 2 याला 2 महिन्याची गरज नाही, 3 महिन्याची नाही, 4 महिन्याची नाही.
साधा कक्ष अधिकारी सुद्धा याच्यात बदल करू शकतो. याला काय कॅबिनेटची गरज नाही, राज्य मंत्रिमंडळाची सुद्धा गरज नाही. याला पण साधा विषय हे तातडीनं करून घ्या. लेकरा बाळा तुम्हालाच उद्याच्याला फोन करून आशीर्वाद देते. 100% सांगतो तुम्हाला मी. तुम्हालाच म्हणते ना आमचं दुःख ते वाटून घेतलं. याच्यात हे विषय लई किचकट होत चालले. आता बलिदान गेलेल्या कुटुंबाचा एक तिसरा आहे. मराठा आरक्षणासाठी बलिदान गेलेल्या सगळ्या कुटुंबाचे 10 लाख रुपये निधी दिला. पण काहीचा ठराविक जणांचा राहिला मध्ये सरकार बनवण्याच्या नादात ते विसरून गेले. ते काय मुद्दाम शब्द नाव नाही देणार आहे त्याला, मुद्दाम देत नाहीत भाऊ असा शब्द नाही वापरणार कधी. आम्ही एवढे बी मूर्ख नाहीत की कसल्या जागेवर डाग लावायचा. त्यांचे ते 10-10 लाख रुपये देऊन त्यांना सरकारी नोकरीची जी घोषणा केलेली ती तातडीने देऊन टाका. मग काहींना दिल्यात, काहींना राहिल्यात, काहीला पैसे दिलेत, काहीचे राहिले. ते वर्ग करून टाका. ते काय पैसे उता आलं त्यांच्याजवळ, ते काय आत्ता म्हणलं तरी वर्ग करतात लगेच. म्हणणारा नीट माणूस पाहिजे, म्हणणारा नीट नाही, म्हणणारे नीट नाहीत. ते सरसकट आजपर्यंत जेवढ्या आत्महत्या मराठा आरक्षणासाठी झाल्यात ते सगळ्यांचे देऊन टाका आजपर्यंत. एसी काही पोरांना लागूच नव्हतं. हा तेच आलं लक्षात तुम्हाला काय म्हणायचं मला, की काहींचं म्हणणं असं आहे की एसी आरक्षण लागू झाल्याच्या नंतर काहींना आत्महत्या झाल्यात त्यांना आम्ही देत नाहीत. त्याला ते मान्य नाहीये म्हणून सुद्धा आत्महत्या झाल्यात. म्हणून का तुम्ही त्याला लेकरू म्हणून बघणार नाहीत का काय राज्याचं? त्याचं तर काळीच गेलं. शेवटी बापाची पोरगी गेली, बापाचं पोरग आत्महत्यात गेलं, त्याचं तर गेलंच ना. तुम्ही इतका बारीक विचार करणार आहेत का? दिल्याच्या नंतर आत्महत्या झाली म्हणून आम्ही नाही देत. मग हे खूप जुलमी राजवटीसारखं झालं. 10-5 लेकरांसाठी इतका बारीक विचार करायची मुख्यमंत्र्याला काही गरज नाही. हे साधा विषय. आता हे झाले विषय हे लगेच होते, म्हणजे एकूण 7 व्हायला लागले. तेवढे 7 पाठवून करा. आता राहिला आपला मेन खुटी, तसेच गुतून खुली आहे खोटा. मग सुट्टेला आहे पण हे हळूहळू 5 राहते त्याच्यात सगळ्या सोयरीची अंमलबजावणी ती पाहिजेच आम्हाला. आम्ही सोडित नसतो. आता मागितला येणे 1-2-3 महिने वेळ जाऊ द्या. ते हे करायचं आहे त्यांना, छाननी करायची. ते नारकते आलेल्या त्याच्यावर छाननी करायची. तर त्याच्यावर जे आक्षेप आले, हरकती आल्या, त्याची त्यांना काहीतरी बघायचे, वाचायला मध्ये निवडणुकीच्या काळात टाईम मिळाला नव्हता. त्याच्यामुळे आता ते वाचून पुन्हा हे करणार आहेत. तेही त्याच्यानंतर 2-3 महिन्याचा करतोच म्हणले. बरोबर करणार? ओके. म्हणजे ते विधान जर नाही झालं तर मुंबईची तारीख डिक्लेअर करतो मी. तुम्हाला काय करायचं? पण मुंबई देवारीला जाताना असं तसं नाही जायचं बरं का. निवेदन वापस नाही. मीच येत नाही आता जाऊन तिकडे. मी बी का करलो आता वापस यायचं. आता आपण एकदा गेलतो 2012च्या कायद्यात दुरुस्ती केल्याशिवाय मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण घेता येत नाही. कारण 2012चा 2001च्या कायद्यानं मजबूत केलेला आहे 2012चा कायदा. म्हणून ओबीसीचं आरक्षण मजबूत झालेलं आहे 1967चं, 2001, 2000 आणि 2012 नुसार. मग मराठ्यांना जर ओबीसीत आरक्षण पाहिजे असलं तर तुम्हाला 2012चा कायदा दुरुस्ती करावीच लागत होती. त्याशिवाय तुम्हाला मिळत नव्हतं. कारण तुम्हाला ओबीसीच्या आरक्षणाचं वरचं नव्हतं पाहिजे, तर ओबीसीच्या आतलं पाहिजे होतं. आणि तुम्हाला आतलं पाहिजे असेल तर 2012चा कायदा दुरुस्त करावाच लागत होता. म्हणून ती सगळ्या सोयऱ्याची अधिसूचना काढलेली. ते राईट आहे तिथपर्यंत. पण तिथून पुढं अंमलबजावणी न केल्यामुळे आपली फसवणूक झाली. तर आता मुंबईला जाऊन अंमलबजावणी करून माघारी येऊ सगळ्या मागणीची. फक्त जाताना आपल्याला आता पहिल्यासारखं नियोजन करावं लागेल चांगलं. आपल्याला 100 तुकड्या करावं लागत्या आणि एका तुकडीत कमीत कमी आपल्याला 50-50 हजार पोरगं पाहिजे. आपल्याला ते नियोजन स्ट्रॉंग करायला लागणार आहे. कारण आपण जसं मुंबईत ह्यावेळेस शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस गेलो होतो, त्यावेळेस आपण पोरं आनंदात नेले, आनंदातच माघारी आणले. पण आरक्षण घेऊनच आलं. त्याला आरक्षणच म्हणजे सगळ्या सोयरीचं अंमलबजावणी अख्खं राज्य विटीस धरलेलं आहे. म्हणजे ते काय साधा विषय नाहीये. साधा विषय असता तर इतके विरोधात गेलेच नसते. आपल्या बिगर मंत्रीपद मिळालेले सुद्धा काही काही त्याच्यात विरोध करीत होते त्या टायमाला. म्हणजे हे खरंय, हे खरंय. सगळे सोयीची अंमलबजावणी लहान विषय नाही. आपण जरा निवेदन करू, गडबड नको. आपल्याला जर पोलिसांनी मुंबईत जाताना हाणलं, त्यांचा दोषच नाही. आपली इथे कुठेला रपा सगळं रक्त डोक्यात फोडू काढे आपले सडकून काढ आपल्याला. तसं होणारच नाही. कारण आपण जातानाच 50 लाख ते 70 लाखापेक्षा जास्त जाणार. म्हणजे ह्यावेळेस 2 कोटी मराठी आत घुसणार आहेत बिना निवेदनाचे. निवेदन सोडून
मग त्यावेळेस आपला जर पोलिसांनी हाणलं तर आपण पोलिसाला असं बोट सुद्धा नाही लावायचं. मंत्री धरून हाणायचे, मंत्र्याच्या पोर, आमदाराच्या पोर ते धरून हाणायचे, यांना हाणायचं. पोलिसांना आपलं हाणलं का पोलिसाला म्हणायचं राम राम, आणि यांना धरायचं हाणायचं, यांना सोडायचं नाही. आणि जर त्यांनी आपल्याला आपली मुंबई म्हणून आपल्याला जगू दिलं, ही धमकी नाही. आपण जसं करतो तसं करीत असतो, मग बोललो तसं. आमची मुंबई आम्हाला येऊ दे, बसून दे, खाऊन दे, पिऊन दे, बघून दे ना, कंपन्या बघून दे, रेल्वे बघून दे, इमान कसं उडतं ते बघून दे, मंत्री कोणत्या खात्यावर झोपतो ते बघून दे, कसा आवडतो ते आम्हाला बघून दे. आम्हाला का घर नाही बघून द्यायचं मंत्र्याची कसे असते. तुम्ही कोणत्या ताटात खाता, आमच्यासारख्याच खाता का वेगळं ताट असतं तुमचं, असं कसं आम्हाला बघू नाही का. तुम्ही चहा कोणत्या कपात खाता, बिगर दांड्याच्या का दांड्याच्या त्यात आम्हाला बघून द्या ना. आम्हाला बघायची इच्छा आहे, बाकी काही नाही. मंत्रालय कसं असतं बा, मंत्र्याचे बंगले कसे असते, बिस्किटाच्या कंपन्या कशा, रेल्वे कशी पळती, उलटी पळती का सरळ पळती, विमान अचानक उठत आहे का खाली बसत आहे, आम्ही बघितलं पाहिजे. आमचे मुंबई आम्ही बघू नये का, मासे कसे धरते, काय काय चाललंय. ह्या वारीना निवेदनबद्ध जायचं. आपली मुंबईला त्रास होता कामा नाही, पण जर कोणी त्रास दिला तर आता पळायचं नाही, जागर तुमचा करायचा त्याचा. मराठ्यांना इथून आता लय सहन केलं, 2.5 वर्ष, थोडं नाही, 2.5 वर्ष कोणाला बोट लावायचं नाही. आता आपण इथून पुढं आता वळवळ केली की दुमताकडे जायचं आता, बस आता. आणि तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं अंतरवालीकरांना की हे व्यासपीठ आपण हे आंदोलन आता स्थगित करतोय, बंद करत नाही. हे आंदोलन आपण स्थगित करतोय. हे आंदोलनाचं हे सगळं व्यासपीठ ते उचलून त्या मंडळामध्ये, सांस्कृतिक मंडळात ठेवा. तुम्हाला इथं ते सभामंडप करायचं. आता शक्यतो इथून पुढे उपोषण होणारच नाही. आता समोरासमोरच लढायची तयारी ठेवायची आता यांची, कारण हे दगाफटका करणार नाहीत असं वाटतं. फडणवीस साहेबांना मी एकच शब्दात उत्तर मागितलं होतं, आणखीन मिळालेलं नाहीये. 8 मागण्या दिल्या, त्याची तुम्ही अंमलबजावणी करणार आहेत की नाही. तुम्ही नाही म्हणा, हा म्हणा, आम्ही उपोषण सोडतो. तुम्ही फक्त मराठ्यांशी गद्दारी बेमानी करतायत का एवढंच आम्हाला बघायचंय, काहीच बघायचं नाही. बोललो का काही? 3 महिने झाले एक शब्द बोललो नाही फडणवीस साहेबांना, एक शब्द, आणि बोलणार बी नाही. हे आंदोलन होतं, बोलणार बी नाही म्हणलं. पण याच्यानंतर मला माझ्या समाजाशी बोलावं लागणार आहे, मला सांगावं लागणार आहे. तुम्ही जर मराठ्यांच्या मागण्याची अंमलबजावणी नाही केली, जर बेमानी केली, तर मी ओरिजिनल मराठ्याचं पिल्लू आहे. मी सुखाचं तुम्हाला चढवून देणार नाही. माझ्यासाठी अंतिम माझा देव माझा समाज आहे, माझ्या समाजाचे लेकर आहेत बाबा. हा, तुम्ही माझ्या समाजाला द्या, हे समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाच. बस का, काही करायचं नाही आम्हाला त्या राजकारणात काय करायचं. आम्ही सगळ्या पक्षाचे लेकर मोठे करायचे. भाजपचे पोरं मोठे होणार नाही त्याच्यातून, शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसचे लेकर मोठे होणार नाही त्याच्यातून. मी काय वाईट बोलवतो, तुम्ही मला आड चालवतात, मग मला येतो राग, मग मी लावतो गोडी. मी काय, मला का पिसळ कुत्रा चावलं का, मी काय पागल आहे का, मला काय आपल्या बी समाजाची काय मोठाले प्रतिष्ठित घराणे आहेत आपले, त्यांची इज्जत नाही मला वाटत नाही ते मोठे व्हा. पण तुम्ही आम्हाला लाथळीतच धरून कोपऱ्याने झालता गरीबाला, म्हणजे आमच्या गरीबावर मोठे होता ना, आम्हालाच मारून टाकी. आमचं म्हणणं आहे, आम्हाला गरीबाला सांभाळा. दिवस बदलले बाबा, आता लय दिवस बदलले. लोक आजकाल लय उलटे झालेत खोपडीचे. सांभाळा गोरगरीब मराठ्यांना, सांभाळा, त्यांच्या मागण्या पुऱ्या करा, म्हणणं काय नाही. पण जर ह्या लवकर याची अंमलबजावणी नाही झाली तर मुंबईची तारीख मी घोषित करणार आहे. मराठा समाजाच्या राज्यातले पुन्हा एकदा बैठक बोलवणार आहे मोठी, आणि तिथून घोषणा होणार आहे मुंबईची. मग मुंबई किती जाम होईल याला जबाबदार आम्ही नाही येत बरं का अण्णा दादा. तुम्ही दोघं सत्य आणि सत्ताविरोधी सारखेच येतं, काय फरक नाही. कोणी कोणाकडे जाता येतं, काही मेळ लागा ना, काय सत्ताधारी तसे दोन्ही सारखेच. तुम्ही काय काय मेळ लागत नाही. सकाळी कोण कोणाला गंडा घालतात कळा ना, ते आम्हाला घालतात, आम्ही त्यांना घालतो. हे त्यामुळे तुम्ही सगळेच काळजी घ्या. जे बोललो ते मी करत असतो, कारण मी समाजाशी प्रामाणिक आहे. समाजाच्या पायावर मी माझा जीव ठेवलेला आहे, मरण ठेवलेला आहे. त्यामुळे बोललो तसं करत असतो. मुंबई जाम होऊ शकते,
आणि ह्या वेळेस मराठे माघारी येऊ शकत नाही. एकच काळजी घ्या, माझे पोरं मुंबईला फुलासारखं सांभाळतील. एकालाही काडी सुद्धा लागता कामा नाही, नाक सुद्धा लागता कामा नाही, एवढीच फक्त काळजी घ्या. हा, ते बसतील, खातील, पितील, तिथंच राहणार. आता राहायला काय घर नाही तिथं, आता राहावं पुढं. ते एक पंचायत याचा ऐकलाय प्रॉब्लेम, तेवढा एक सोडा की बेस्ट झालं. ते पुढं होते बिचारी पुढे, आता काय आल्यावर त्याला काय ते दम खातंय का काय काय. ते नैसर्गिक आहे, सणासणा जाते, सणासणात माघारी घेत ते, कोणाला काही मिळावी लागून देत नाही का. लय जणाला शेटर उघडीत आले नाही 15-15 दिवस बरं का. त्यामुळे ह्या बारीने काळजी घेतली तर बरी. फक्त आम्हाला नक लागू देऊ नका आमच्या लेकराला, आमची एवढीच इच्छा आहे. जर का पोरं बिथारले तर मुंबईत गेलेले पोरं फक्त आमदाराला मंत्र्याला थांबणार आहे. आणि इकडं जर पळून आले मुंबईतून ते खेडेने, मग तर इकडे मराठीने मारलेच. हा अनुभव म्हणजे जीवच नाही. हे होणार, हे चाष्टावर नेऊ नका. ही प्रयोग एकदा झालेला आहे. मराठ्यांनी एकदा निर्णय घेतला तर ते ऐकत नाहीत. हे निर्णय महान आहे, मराठ्यांचा निर्णय. हे निर्णय मी असले निर्णय घेत नाही कधी, पण मी मराठ्याच्या पुढं जात नाही. आता शेवटची एकच विनंती, 100% आम्हाला असं वाटतंय फडणवीस साहेब मराठ्यांशी गद्दारी आणि बेमानी करणार नाहीत. ते मराठ्यांच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करतील. आणि त्यांनी नाही केलं तर मराठ्यांची बैठक बोलून आम्ही लवकरच मुंबईला जाण्याची तारीख डिक्लेअर करणार. झालं पोराव, झाली तयारी तर जायचं ना. मग काय, चला आपण हे स्थगित केलेलं आहे. उपोषण करते सगळे इकडे या, उपोषण करते इकडे या. उपोषण करत्याला व्यासपीठाकडे येऊ द्या. फक्त उपोषण करते, बाकीचे मनाने कपा बाजूला प्लीज. उपोषण करते सोडता मनाने बाजूला जा. उगाच मान हलू नका जागेवर, मनाने बाजूला जा. त्या लेकरांची काळजी घ्या. उपोषण करते नसणारे सनासन बाजूला, उपोषण करते नसल्याच्या बाजूला तर महिला सुद्धा इकडून काही पोर येतील, पोराला येऊ द्या. त्यांचा रक्त चाललंय, लेकराला येऊ द्या, लेकराला येऊ द्या. उपोषण करते खाली खाली, सगळे खाली उभा राहिले. व्यासपीठाच्या समोर असे उभं राहू दे. व्यासपीठावर जर ते आले तर व्यासपीठ निवडणार आहे, म्हणजे व्यासपीठ कमकुवत आहे. काही बाहेर निघा, फक्त उपोषण करते थांबा, फक्त उपोषण करते थांबा. आणि आई थांबा थांबा, एक महत्वाचा विचार राहिले. थांबा, अर्धा बंद करा, 1 मिनिट. अरे व्यासपीठ पडत रे, खाली उतरा ना, एक विषय बोलायचा नाही. थांबा थोडं, 1 मिनिटासाठी शांत व्हा, 1 मिनिट. आता हे जेवढे उपोषण करते याला हॉस्पिटलला आहेत ना, हा. आणि हॉस्पिटलला इथून वापस जाऊ नका. काही पोर आपल्या समजून जाऊन म्या रात्री सलाह घेतल्यात असं पोरं म्हणतात आपले काय, आम्ही इथूनच गावाकडे वापस जाऊ असं म्हणायचं. हॉस्पिटलला जाऊन चेकिंग करा 2-3 जागेवर. आणि अण्णा ह्या पोरांना बेड फीड तिथं झोपायचं असलं तर मिळाली पाहिजे. मग असले म्हणून काय झालं, सगळ्यांनी एका दवाखान्यात जा, तिथं सगळ्याला बेड उपलब्ध करायची जबाबदारी घ्या.